या ठिकाणी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे। खूप स्वागत। सन्माननीय अशोक बापू गायकवाड यांच्या ही विचारधारा आपल्या राजू काळे देऊन आलेले सर्वच मान्यवर यांचं स्वागत करायचं आहे। आज आपण देत आहोत जोरदार टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। बापू इकडे बघा बापू काश्मीर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशोक बापू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अशोक बापू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं तो डरने की क्या बात है। हम तुम्हारे साथ हैं तो डरने की क्या बात है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा घड्याळासारखा फिरत होतो परंतु मला वाट गावत नव्हती। त्याच्यानंतर मी विचार केला की आपण जिथनं सुरुवात केली तिथं परत आपण जायचं असं एक मनात दडलं। कारण सांगतो तुम्हाला, कारण की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या वडील आणि अशोक बापू गायकवाड हे गेले 40 ते 45 वर्ष झाले काम करत आहेत। परंतु जी बापूंची ताकद आहे ती सातारा जिल्ह्यात कुणाचीच ताकद नाही। कारण की वाघ हा वाघच असतो आणि या वाघावर आज मी एक वाघ आलेलो आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात बापू तुम्ही आता आमचा पक्षप्रवेश बघितला, तुम्ही मला एवढा मोठा सन्मान दिला आणि इथून पुढं जे माझं काम आहे ते तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर आपण जी सातारा जिल्ह्यामध्ये जी तुमची चळवळ होती तीच चळवळ मी अशीच पुढे चालून ठेवणार आहे आणि तसे माझे मी प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये सर्व आमचे जे पदाधिकारी होते सगळे सर्वांचं मी आभार मानतो। कारण की आज सर्व सातारा जिल्ह्यातनं जे 2017-18 मध्ये माझा ज्यावेळेस पक्षप्रवेश झाला त्यावेळेस ह्याच ताकदीनं सगळे आलेली आणि आता बी ह्याच ताकदीनं मला सगळे दिसत आहे आणि मी थांबलो नाही। आणि ज्यावेळेस माझी पोचपावती बापूंनी पाहिली बी, परत वैभव असेल माझा तो पहिल्यापासूनच मित्र आहे, माझा फोन चुकून मला नगरपालिकेच्या एका कामानिमित्त काम करायचं होतं आणि त्याचं बी नाव वैभव होतं आणि ह्याचं बी नाव वैभव निघालं। चळवळीत माझा असा त्याला फोन केला आणि तो म्हणला मी वैभव बोलतोय। तर म्हणलं काय असं तर म्हणलं आज सातारा जिल्ह्यामध्ये म्हणलं मी आपल्या कार्यक्रमामध्ये याचा प्रयत्न करतोय पण चळवळीत बी काम करायचं मला, का तर माझे वडील होते। असा फोन माझा त्याला गेला आणि त्याच्यानंतर मी चळवळीत आलो। मला चळवळ काहीच माहीत नव्हती पण शेवटी बापाचं रक्त आहे त्यामुळे ती चळवळीत येणारच। त्यामुळे त्या पद्धतीनं मी तसा चळवळीत आलो, माझं मी काम करून गेलो। परत बापूंनी मला आज एवढा सन्मान दिला, तुमचे मी आभार मानेन आणि इथून पुढे आमचे कार्य बी चांगलं करेन। ज्यांच्या आदेशाने ज्यांच्या आशीर्वादाने आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा या सातारा शहरामध्ये होत आहे आणि पुनश्च एकदा सातारा शहरामध्ये आंबेडकरी चळवळ ही मजबूत स्थितीत गतिमान होण्याच्या मार्गावर आहे। ते आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आशास्थान सन्माननीय अशोक बापू, व्यासपीठावर उपस्थित असणारे रिपब्लिकन पक्षाचे सातारा तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्यांची आज खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षामध्ये घर वापसी झाली, ते सर्व प्रमुख पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, चळवळीतील सर्व प्रमुख
पदाधिकारी, खरं तर आजचा हा सोहळा हा एकच गोष्ट दाखवून गेला कि शेर कभी थकता नहीं है और पिक्चर अभी भी बाकी है। बापूंनी आज पुन्हा एकदा या जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे त्यांची हातोटी काय आहे, त्यांची ताकद काय आहे। अनेकांना असं वाटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सातारा शहरामध्ये, सातारा तालुक्यामध्ये संपली, पण लक्षात ठेवा तुम्ही भगवान गौतम बुद्ध हजारो वर्षाच्या गुलामीला पायदळी तुळत गुलामुक्त देशाची निर्मिती करून तुम्हाला आणि मला ज्याने माणसामध्ये आणले माणूस म्हणून जगायला शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डबावर थाप टाकून ज्याने सांगितले की जग बदल या घालून गावं सांगून गेले मला भीमराव या शाहीतून ज्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा आणि प्रेरणा घराघरामध्ये पोहोचवली ते थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करतो। आज युनियन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षप्रवेशानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व माझ्या बहिणी, या व्यासपीठावर उपस्थित झालेले माझ्या विश्वास ठेवलेले सर्वच भीमसैनिक, ज्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ही आंबेडकरी चळवळ गतिमान केली, ते सर्वच प्रमुख पदाचे सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व तालुका अध्यक्ष आहेत, युथचे प्रतीक गायकवाड असतील आणि आजच ज्यांनी आपल्यामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा बाबासाहेबांची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ते अनिकेत गायकवाड उर्फ गरुडा, आदित्य उर्फ गरुडा। मित्रांनो, खरं सांगायचं तर यांची भाषणं ऐकताना मला थोडंसं घेऊन आलं। माझ्या चळवळीला तुमच्यासोबत 45 वर्ष झालेली आहे। 1982 साली चळवळीला सुरुवात झाली आणि 84 साली मी या चळवळीमध्ये अग्रेसर झालो आणि रामदास आठवले नावाच्या वादळासोबत निघालो। गेले 4 दशक मी लीडवर काम केलेला कार्यकर्ता। मला स्वाभिमानाने सांगावं लागतं की आज जे कार्यकर्ते माझ्या सोबत काम करतात त्यांचे वडील, त्यांची पहिली पिढी, त्यांचे आजोबा माझ्यावर काम करायचे, त्या 2 पिढ्यानंतर ही 3री पिढी माझ्यासोबत आली आणि आनंदानं सांगावं वाटतं की आता जर मी कुणाच्या घरात गेलो तर यांची मुलं येतात आणि तिथं आलं विचारतात बापू आले जयभीम बापू म्हणतात आणि पुन्हा एकदा बापूचं नेतृत्व पुन्हा 4थ्या पिढीत जात आहे काय अशी मलाच भीती वाटायला लागली। हे नेण्याचं कारण माझ्यासोबत बाबासाहेबांचे विचार आहे, माझ्या भाऊसोबत अण्णाभाऊ साठेंसारखा विचार आहे, ज्यांनी बाबासाहेबांना स्मरून या देशामध्ये क्रांतीची चळवळ उभी केली आणि प्रत्येकाला सांगितले की बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आणि बाबासाहेबांच्या आचाराशिवाय आपल्याला या जगात भारतात जगणं असाही आहे। तुम्हाला जगायचं असेल, लढायचं असेल आणि लढून तुमचा अधिकार मिळत असेल तर बाबासाहेब स्वीकारा। आणि म्हणून ते म्हणाले जग बदले या घालून निघावं सांगून गेले मला भीमराव। आज गावाकडेची लढाई सुरू झालेली आहे। अनेक कार्यकर्ते ते एका बाजूला उपवर्गीयांना मदत करतायत तर दुसरीकडे उपवर्गीयांना विरोध करताय। मी पहिला कार्यकर्ता आहे, मला अनेकांनी सांगितलं तुम्ही कुणाच्या बाजूला आहे। मी सांगितलं मी अण्णाभाऊच्या बाबासाहेबांच्या सोबत आहे, कारण बाबासाहेब आणि अण्णाभाऊलाही उपवर्गीय मान्य नव्हतं, त्यांना समाज एकसंघ ठेवायचा होता। या समाजाला एका मुठीत ठेवून एक वजनमूठ बनवायची होती आणि ती वजनमूठ बनवण्यासाठी बाबासाहेबांनी कॅटेगरी जन्माला घातली आणि या कॅटेगरीमध्ये 59 जातीला एकत्र केलं आणि या 59 जाती एकत्र आल्या आणि ह्या 59 जातीच्या संरक्षणाची जबाबदारी या देशातल्या मानवाने भारावर दिली आणि सांगितलं की हे 59 जाती आपल्याला सुरक्षित करायचे आहेत आणि मानानं बाबासाहेबांच्या पश्चात सुद्धा ह्या 59 जाती सुरक्षित करण्याचं काम फार मोठ्या ताकदीने केलेलं आहे। कुणाच्याही घराला हल्ला होऊ द्या, पहिला महार येणार, दुसरा मान येणार। कुणाच्या मुलीचा हात धरू द्या, एससी मधल्या एससी कॅटेगरीच्या कुठल्याही मुलाच्या घरावर हल्ला होऊ द्या, पहिला जर रस्त्यावर कोण उतरतो त्याचं नाव बाबासाहेबांचा भीमसैनिक आणि त्या भीमसैनिकाला जात नसते। महिलेवर अत्याचार झाला, बाबासाहेबांचा भीमसैनिक। घरावर एखाद्याने हल्ला करून आमचं घर पेटवलं, बाबासाहेबांचा भीमसैनिक। कुणी आमच्या मुलीकडे वागड्या नजरेनं बघितलं,
बाबासाहेबांचा वीर सैनिक. आमच्या आर्थिक शोषण झालं, बाबासाहेबांचा वीर सैनिक. शैक्षणिक शोषण झालं, बाबासाहेबांचा भीम सैनिक. आणि ह्या सगळ्याचं एकच वाक्य आहे, या देश जर सुरक्षित करायचा असेल तर ह्या उपकरणावरती एक समिती नेमली गेली पाहिजे. सर्व विचारवंतांना मी त्या दिवशी बोललो, एकत्र बोलवा, मातंग समाजाचे विचारवंत बोलवा, बौद्ध समाजाचे बोलवा, जर्मन समाजाचे बोलवा, डॉक्टरेट झालेले बोलवा, डॉक्टर बोलवा, इंजिनियर बोलवा, ज्यांना याचा अभ्यास आहे त्या सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन एका व्यासपीठावर उभं राहा आणि बाबासाहेबांच्या अण्णाभाऊची शपथ घेऊन खरंच वर्गीकरण आम्हाला परवडेल का. जर उद्या वर्गीकरण झाले तर मानाच्या घरी मार जाणार नाही, मानाच्या घरी जर मान गेला नाही तर 58 राहिलेल्या जातीनं करायचं काय. 57% जातीनं करायचं. 57 जाती असुरक्षित होतील आणि उद्या आमच्या आया बहिणी रस्त्यावर जाताना असुरक्षितपणे राहतील. पुरे पोर आमची शाळेत गेली तर त्यांचं शोषण होईल, उद्या स्कॉलरशिप बंद होईल, उद्या नोकऱ्या बंद होतील, उद्या शाळेत जाताना पुरीला मिळालेलं सुरक्षा कवच आहे ते कवच क्रॅक होईल आणि ते कवच क्रॅक झालं तर उद्याचा येणारा काळ आणि उन्हाची येणारी पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. या सगळ्यांना बाहेर यायचं असेल तर अण्णाभाऊ आणि बाबासाहेब एकत्र स्वीकारूया आणि एक नवा अध्याय घडवूया. आणि यासाठी आपला आताच आहे. उपयोगाला माझा विरोध नाही आहे, उपयोग करू नका, करा म्हणायचा माझा विरोध नाही. पण झाल्या होणाऱ्या परिणामाला कोण कोण सामोरे जाणार त्यांनी हात करून सांगावं, आपण उपयोगाला पाठिंबा देऊ नका. काय अडचण कालपर्यंत तुम्ही बघितलेलं आहे, डिवायडेड रूल पॉलिसी आहे इतर ब्रिटिशांनी वापरली, हा देश विकृत केला. तीच पॉलिसी आज पुन्हा एकदा हे सरकार सुरू करतं आणि या देशाची माणसं फोडण्याचं काम करत आहे, या देशाची एक संघ ताकद फोडण्याचं काम करत आहे. या ताकदीला आपल्याला ताकद एकत्र करायचं आहे. नवा अध्याय आम्हाला सातारा जिल्हा हा विचारवंताचा पुरोगामी विचाराचा आहे. उद्याची येणारी चळवळ ही साताऱ्यातून सुरू व्हावी आणि महाराष्ट्राला दिशा देऊन जावी आणि पुन्हा एकदा 59 जाती एकत्र याव्या आणि एक कॅटेगरीत राहाव्या. त्या राहिल्या तर तुम्हाला संधी मिळणार आहे. आज जे भांडण काय दिलं नाही बाबासाहेबांनी आपल्याला. मातंगाच्या विकासासाठी अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ काढलं, झाला का आमचा विकास. मातंगाच्या विकासासाठी पार्टी काढलं, झाला का आमचा विकास. मग जर महाराजा विनाय मागाचा आणि उरल्या जातीचा विनाय निव्वळ आपलं वाटोळं करण्यासाठी हे चाललेले उद्योग आहेत. हे उद्योग एका व्यासपीठावर आणूया आणि एक नवा विचार जमा घालूया. हे सांगायसाठी आजच्या परिस्थितीत आपण सगळे माझ्यासोबत आला. जे माझ्याकडे गेले ते परत कार्यकर्ते आलेले आहेत. परत याचा स्वघरी करतून त्यांनी पुन्हा बाबासाहेबांचा विषय म्हणलेला आहे आणि विरोधी पक्षाला पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या देशामध्ये ताकदवर करण्याची शपथ घेतलेली आहे. आम्हाला आमचा पक्ष ताकदवर करायचा आहे, आम्हाला आमचा समाज ताकदवर करायचा आहे. आम्हाला पक्षापेक्षा आमचं संघटन ताकदवर झालं पाहिजे. कोण नेता कुठं बसेल, कोण नेता काय होईल माहीत नाही मला, पण इथं आपण विभाजून राहिलो तर ही माझी बहीण अत्यंत असुरक्षित होणार आहे. तुला करायची का असुरक्षित. जर करायची नसेल तर तुम्हाला आणि मला एका विचारावे लागेल. विचाराची विभिन्नता असेल पण बाबासाहेबांनी दिलेल्या क्रांतीची विभिन्नता करून चालणार नाही. पण जय भीम ही आपली क्रांती आहे आणि जय भीम हा आपला आवाज आहे आणि जय भीम हेच आपलं सुरक्षा कवच आहे. हे कवच यापुढे आपण आबादी ठेवूया आणि नव्या पुन्हा एकदा नव्या साताऱ्याला आफ्रिकन चळवळीचा विचार देऊया आणि अण्णाभाऊ बाबासाहेबांना एका व्यासपीठावर होऊया एवढंच आव्हान करून आम्ही सांगतो. या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व पदाधिकारी, सर्व भीमसैनिक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. रिपब्लिकन. ओके.